ज्येष्ठ नागरिक यांचा विषय नागपूरला होत आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आमच्याकरता आहे. आणि म्हणून मी प्रथमतः आपल्या सर्वांचं ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो. आगतम स्वागतम. आणि या ठिकाणी आपल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होणारे सर्व प्रश्न आता आमचे जे खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत आणि इतर सर्व मंडळींनी आपल्या समोर मांडलेले आहे. आपण जे तुम्हाला माहिती आहे तीच माहिती आम्हाला आहे. हा विशेष काहीच करत नाही. मागण्या हे फार मोठ्या प्रमाणात आज तुम्हाला काहीतरी मागा म्हटलं तर गरज नसताना सुद्धा मागणारे आहेत, तर ते आपण मागण्याची वगैरे गरज नाही. फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला प्रश्न लोकसभेमध्ये आणि असेंब्लीमध्ये हा सर्व आमदारांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि त्याला लेखी निवेदन वगैरे सुद्धा दिलेले असतात. आलं लक्षात. पण त्यांच्या काही मर्यादा असतात म्हणून सर्वच प्रश्न एका फटक्यात सुटतील असं नाही. आणि म्हणून आपल्या प्रश्नांची यादी, आपल्या प्रॉब्लेम्स, आपले जे काही विशेष मागण्या आहेत त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणं हे आमचे खासदार साहेब, आमदार साहेब हे करणार आहेत. आणि ते आपल्या अत्यंत तळमळीनं ते प्रश्न असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये उपस्थित करतात. म्हणून आपण निश्चित राहा. समाजाचं लक्ष आपल्याकडे आहे. आपणच समाजाला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आलं लक्षात. कारण इतक्या वर्षाला 60, 65, 70, 75, 80 वर्ष आणि 90 वर्ष आणि काही 100 वर्ष या आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा हे खऱ्या अर्थानं समाजाला फायदा व्हावा अशा पद्धतीचं कार्य आपण करत आहोत. या ठिकाणी आपल्या सोयी सुविधा वाढल्या पाहिजे. त्याचे जे काही मागण्या आहेत त्याचं निवेदन आपल्याला करता येते, आपण करून दिलेलं आहे. आणि म्हणून सरकार त्याच्यावर विचार करून जे काही एक निर्णय घेईल ते आपण वाट पाहावं लागते. सरकार दरबारी लवकर काम होत नसतात आणि म्हणून आणि 100% मागण्या हे मान्य होत नसतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. अलग लक्षात. त्याला लिमिट आहे आपल्या देशाची. आणि दरवर्षी जे बजेट असते किंवा एक पॉलिसी म्हणून पहिल्यांदा ठरवायचं असते आणि नंतर ते बजेटमध्ये वगैरे प्रतीक झालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न गंभीर आहे. आपल्या देशामधली लोकसंख्या 140-45 कोटी आहे. त्यामध्ये वृद्ध आता सर्व जगामध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे. पण काही दिवसानंतर सर्वात जास्त संख्या हे ज्येष्ठ नागरिकांची राहील. हे उघड आहे. 145 कोटीचा देश आपला आहे आणि तो आता बलवान आणि समर्थ होत चाललेला आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे नेते आहेत देशाचे आणि महाराष्ट्राचे ते जाणकार आहेत. सर्व प्रश्नांचे जाणीव ठेवून त्याने आपल्या बजेटमध्ये सर्वांना सवलती दिलेल्या आहेत. आता माझ्या दृष्टीने तर जवळजवळ आपल्या संपूर्ण मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. अलग लक्षात. या पूर्ण इलेक्शनच्या अगोदर. तर म्हणून आपण काही चिंता करण्याचं कारण नाही. हा सगळा समाज आणि सरकार हे ज्येष्ठ नागरिक
त्यांचे घरात तो ज्ञानाचा ठेवा आहे, अनुभवाचा साठा आहे. आणि म्हणून ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या लोकांकडून खरं तर आपण सर्व समाजानं सरकारनं एखादी समिती नेमून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे निरनिराळ्या गोष्टीमध्ये व्यवहारातल्या. तर या दृष्टीनं आपण निश्चित राहा. समाजाचं लक्ष आपल्याकडे आहे, पण काही प्रॉब्लेम असतात. हे प्रॉब्लेम कधीच सुटणार नाही. हे प्रॉब्लेम पुढे वर्षेवर नवीन प्रॉब्लेम निर्माण होतात. आलं का लक्षात? जसं जसं काळ बदलेल त्या पद्धतीने. आणि म्हणून समाजाचं लक्ष आपल्याकडे आहे, सरकारचं लक्ष आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपण निश्चित राहावं. या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या फार मोठी आहे, 145 कोटी लोक. आणि या सर्वांचं जीवनमान वाढवणं हे फार फार प्रयत्न करून होणारी गोष्ट आहे. तरी पण आपला भारत फार पुढे चाललेला आहे. सर्व दृष्टीनं भारताची प्रगती फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आर्थिक दृष्ट्या हे जवळजवळ चौथी शक्ती जगामध्ये आज आहे. ते 1947 पर्यंत आपण एक जागतिक शक्ती म्हणून निर्माण करू असा आपल्या नेतृत्वाचा विश्वास आहे. आणि तोपर्यंत एक वरचेवर आर्थिक समृद्धी वाढवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते सर्व सरकार करून आपल्या देशाच्या संरक्षण क्षमता, आपल्या देशाचं रक्षण, जनतेचं पूर्ण रक्षण हे करण्याची जबाबदारी सरकारवर असते. ते अत्यंत उत्कृष्टपणे या सरकारने पार पाडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आपण शस्त्रास्त्र शक्ती या दृष्टीनं जगामध्ये आता वरच्या नंबर, तिसरा चौथा नंबर आपला आर्थिक शक्तीमध्ये झालेला आहे. आपण असं समजण्याचं कारण नाही की देश आपला भागच आहे, पूर्वीसारखी परिस्थिती आहे असं काही राहिलेलं नाही. फार मोठ्या प्रमाणात आर्थिक वृद्धी होत आहे. समाज कल्याणाच्या दृष्टीनं सर्व लोकांचं कल्याण कसं होईल हे बघणारे संवेदनशील सरकार आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आलेले आहे. आपले पंतप्रधान हे सर्व जाण घेऊन लोकांच्या भावना, लोकांचे विचार जाणून घेऊन त्यांना काय पाहिजे हे करत आहे. आपल्या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. आमच्या दृष्टीनं हा एक आपल्या म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न आर्थिक नाही, शक्तीच्या दृष्टीने आपण पुढे गेलेलो आहोत. मी म्हणल्यासारखं आता दुसरा तिसरा नंबर आपला लागेल. अशा पद्धतीचे शस्त्रास्त्र, नवीन टेक्नॉलॉजी हे सगळे आलेले आहे. आपण निश्चित राहा. देश पुढे चाललेला आहे, मागे चाललेला नाही. पण आपले स्वतःचे प्रश्न आपणच निर्माण केलेले असतात. आपल्या देशामध्ये कुठला विशेष प्रश्न असा नाही की तो आपण सोडवू शकत. आज सर्व प्रश्न आपल्या घरातले सुद्धा सरकारनं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुद्धा चालू आहे. म्हणून आपण निश्चित राहा. एक तर सुखी समाधानी राहण्याकरता मानसिक समाधान आपल्याला झालं पाहिजे. आपण सर्वोत्तरेनं सुखी आहात. काही फॅमिलीमध्ये, काही घरामध्ये नवीन पिढी निर्माण होत गेले. त्यांच्यात आपल्यात थोडा विचाराचा फरक आहे. आणि त्यामुळं काही प्रश्न निर्माण होऊ शकतात घरामध्ये. अलग लक्षात ते घरच्या घरी सोडवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि जे काही पब्लिक प्रश्न आहेत त्याची मांडणीची यादी आपण केलेली आहे, सरकारकडे दिलेली आहे. त्याच्यातल्या 70, 80, 90% मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. ह्याच्याबद्दल
अर्थव्यवस्था मजबूत आहे आपली असं बरोबर वापरून आपण भागत नाही. अर्थव्यवस्था 4थ्या नंबरची आहे. हे पहिल्या नंबरला कसं येईल असं 1947 पर्यंत $3 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची होईल आणि देशात येणार काय त्याचं काही सांगता येत इतकं आपल्याला हे दिवस वगैरे काय ऐकण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं प्रगती देशाची फार मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. जगामध्ये सर्व भारताचे वाहवा म्हणजे भारत आणि आमचे पंतप्रधान त्यांचं कौतुक सर्व जग करू लागले. भारतामध्ये सुद्धा त्यांचं कौतुक होऊ लागलेलं आहे. एक मजबूत सरकार नरेंद्र आपले पंतप्रधान आदरणीय परम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे जे सरकार चाललेलं आहे ते फार मजबूत सरकार आहे. त्याची सगळीकडे वाहवा होत आहे. जगामध्ये त्यांना फार मोठी मान्यता मिळत आहे आणि आपल्या देशामध्ये तर लोकांनी संपूर्ण विश्वास टाकून त्यांना दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा सरकारमध्ये येण्याचं एक पूर्ण समर्थन फार मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. आणि म्हणून आपण चिंता करण्याचं मुळीच कारण नाही. जे मुख्य अतिशय अवघड प्रश्न असतील ते सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणारं समाज आणि सरकार आपल्या पाठीमागे आहे. 145 कोटीचा देश एकदम अति कमी उत्पन्नापासून सर्वात जास्त उत्पन्नापर्यंत नेणं किती अवघड आहे हे विचार करण्याच्या लोकांना सर्वांना माहिती आहे. म्हणून या प्रश्नाबद्दल फार काही न बोलता आज आपण ज्येष्ठ नागरिक संघ ज्याच्यामध्ये आपल्या माता भगिनी आपण सर्व नागरिक आहात. तुम्ही निश्चिंत राहा. सगळ्या मुख्य प्रश्नाचं सोल्युशन करणारं सरकार आपल्यात आहे आणि म्हणून फार त्याच्यावर जोर देण्याची गरज नाही. आलं लक्षात. तर मी आता काय केलेलं आहे की एक चिंतन करून आपण नेहमी घरी पूजा वगैरे करतो. आलं लक्षात. प्रत्येकाचं एक कुलदैवत असतंय. प्रत्येकाचं काही एक विशिष्ट दैवत असतंय. पण हे दैवत ह्याच्यापेक्षा खरी पूजा म्हणजे आपण एक ब्रह्माची पूजा. ब्रह्म काय आहे कुणालाच कळत आहे का नाही हेही माहिती. पण आपला विश्वास आहे की ब्रह्म हे आहे. कसं आहे कुठं आहे काय आहे हे कुणालाच माहिती. तर त्या ब्रह्माची पूजा करण्याकरता मी काही एक स्वतः वेदांचे मंत्र जमा करून दररोज आपल्याला विनंती करतो की 3 मिनिटं ते 5 मिनिटं आपण हे ह्याच्या कॉप्या आपल्याला दिले जातील करून ते नुसतं तुम्ही सकाळी संध्याकाळी त्याला टाइम कोणताच नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 3 ते 5 मिनिटं देऊन ही जी उपासना पद्धती आहे ती ब्रह्माची आहे. कुण्या एका व्यक्तीची कुण्या एका धर्माची अशी प्रार्थना नाही. तर ही प्रार्थना मी स्वतः तयार केलेली आहे. त्याचे फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही वाचून बघून त्यानंतर त्याचं दररोज 3 ते 5 मिनिटं कुण्याही परिस्थितीमध्ये कुठेही चालत ऑफिसमध्ये बाहेर रस्त्यावर जाताना कधी म्हणतात तरी ते प्रार्थना पोहोचते. कुठपर्यंत ब्रह्मापर्यंत ब्रह्माची उपासना आहे. आणि म्हणून त्याचा एक कॉपी मी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना देतो. ते
दररोज हे जर आपण वाचत गेला, हे कुण्या म्हणजे विशिष्ट अशा दैवताची पूजा नाही, ती केवळ ब्रह्माचं स्मरण आहे. आणि हे मी स्वतः काढलेलं आहे. उद्या आपल्या वाचनाकरता यावं म्हणून आज आपण तिथं हे तुम्हाला देत आहे. आपल्या अध्यक्षकांकडे हे देतो, ते वाप्या करून तुम्हाला देतील आणि त्या पद्धतीनं जरी आपण केला तरी तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये काय पाहिजे, आपल्याला समाधान पाहिजे. आर्थिक गोष्टीनं आपलं समाधान होत आहे का? होत आहे. ते फार मोठी गरज आहे. त्याच्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा आर्थिक स्टेबिलिटी सरकार आणण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांदा आज आपण जर पाहिलं तर सर्वात मोठा रोग कोणता आहे जगामध्ये? सर्वात मोठा रोग हे व्हायरस आला. दुसरा व्हायरस आला तर तो नाही, hunger is the greatest disease of humanity. मानवाला सर्वात मोठा रोग म्हणजे भुकेचा आहे. आज आफ्रिका आणि आता इतर जे काही देश आहेत त्या देशामध्ये अर्धपोटी झोपणारे पूर्ण लोक असे आहेत, असे देश आहेत. ह्यांची भूक आपण म्हणजे हंगर इज द ग्रेटेस्ट डिसीज ऑफ ह्युमॅनिटी, नॉट एनी व्हायरस ऑर बॅक्टेरिया. आणि हे हंगर कमी करण्याकरता आपण जास्तीत जास्त उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि या दृष्टीनं अन्नधान्यांमध्ये आपण स्वयंपूर्ण आणि दुसऱ्या देशाचं पोषण होईल अशा पद्धतीचं अन्नधान्य आपण निर्माण केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं या जगाचा प्रश्न सुटेल. हे आपण दुसरे प्रश्न साधे सोपे प्रश्न नसतात, ते सुटू शकतात. तर अशा पद्धतीनं आपण मला बोलवून या ठिकाणी मला सत्कार केला. तुमच्याशी संवाद साधण्याचा एक फार मोठा संधी मला दिली. फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले लोक उपस्थित झालेला आहात. आपल्याला पाहूनच माझे डोळे भरून आले आणि आपण माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण समाधान झालं. म्हणून मी आपल्या सर्वांना आयुष्यामध्ये शुभेच्छा देतो आणि आयुर्आरोग्य आणि सर्व सुख येतील, पण खऱ्या अर्थानं आपल्याला समाधान व्हावं अशा पद्धतीची जीवन पद्धती आपण जर जगत गेलो तर आपल्याला काहीच चिंता करण्याचं कारण नाही. आज घरी मुलं आई वडिलांची चिंता करणारे 90% आहेत, पण काही ठिकाणी ते फरक पडतो. अलग लक्षात. तर अशा ठिकाणी आपला आपण हा प्रश्न सोडवायला पाहिजे. सरकार वगैरे काय आहे की जनरल प्रश्न सोडवू शकतात, समाजाचे प्रश्न सोडवू शकतात. आणि म्हणून अशा पद्धतीचं सरकारी आलेलं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी चिंता न करता आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आल्याबरोबर बघितल्याबरोबर सुद्धा इतकं आनंद समाधान झालं किंवा एवढ्या देश नागरिक तरुणांची कुठली संस्था आणि त्यांचं संमेलन बोलवलं तर तिथं उपस्थिती भाग करण्यासाठी. तर या आपण 70, 80, 90, 100 पर्यंत असणारे लोक या ठिकाणी एवढ्या